मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे। ईडब्ल्यूएसच्या त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये 90% हे मुस्लिम समाजाचे लोक होते। म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये। कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये, त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय। त्याबद्दल थोडं आम्हा लोकांना सांगा तुमची बाजू काय आहे। तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय का मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊन दे। आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधडीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे। तेव्हा आमच्यासारख्या लोकांनी 30-40 मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत। मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे। म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला त्यांनी सांगू नये। तेव्हा तो गोधडीमध्ये होता, आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा। म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको। तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक, तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग की तू मराठ्याचा आहेस की मुसलमानांचा आहेस। कारण आता तुझ्या दाढीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे की ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची दाढी नाही, हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची दाढी तर नाही ना हा प्रश्न विचारासारखा वाटतो। आता तुमच्या दाढीवर आक्षेप घेतलाय आणि तुमच्या आंदोलनात माझ्या नसन घेतला, सगळ्या दाढ्या राखणाऱ्यावर घेतला। सगळ्यात दाढ्याला राखणाराची चीड असते एखाद्याला, कारण दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण असतं। त्यामुळे ते सगळ्या दाढ्यावाल्यावरती केलं असेल, पण मी त्यांना उत्तर नाही देत। शेवटी त्यांचं वय मोठं आहे आणि मी त्यांना दादा म्हणतो, प्रामाणिकपणानं सांगतो की मी त्यांना दादा म्हणतो, सन्मान करतो। पण सन्मान शब्दाचा अर्थच त्यांना कळत नसेल तर त्याला मी काय करू शकत नाही। आणि ते जे बोलतात ना ते त्यांचे शब्द नाहीत, ते देवेंद्र फडणवीसांचे। देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा छगन भुजबळ आणि बाकीचे नेते विरोधात घातले तसंच मराठ्यांच्या अंगावरती त्यांना घालायचे असं त्यांचं ते शब्द त्यांचे। कारण काय आता त्यांचं कोणचं काय म्हणलं आहे मला, कोणचा अली जिल्हा का काय म्हणलं आहे ते मला नाही माहिती। आता यांचे शब्द कोणाचे आता हे चपला व्हायला लागलेत फडणवीस साहेबाचे, त्यामुळे यांच्यावरती बोलून काय उपयोग नाही आणि अर्थही नाही। मराठ्यांनी त्यांच्यासाठी शक्ती किंवा मी घालायची गरज नाही, शब्द व्हायला घालायची गरज पण नाही। सन्मान करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा। पुन्हा पुन्हा तेच सांगतो, नसता मग आता मराठ्यांचा नावीला जाईल, उत्तर तर द्यावंच लागणार आहे आम्हाला। आम्ही तुमचा सन्मान करतो, तुम्ही जर बोलतच राहणार असले फडणवीसांचं ऐकून तर समाजाचा नावीला जाणार, कारण समाजाला फेडल्याला टिकलेला नाही। शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।